गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये. आजचा भाग आहे FDC. तर सर्वांना हा प्रश्न पडला असेल की FDC म्हणजे काय. तर FDC हा टर्मिनॉलॉजी मेडिसिनच्या संदर्भात आज मी बोलणार आहे. तर FDCचा लॉंग फॉर्म आहे फिक्स डोस कॉम्बिनेशन्स. आता थोडंफार लोकांच्या लक्षात आलं असेल की फिक्स डोस कॉम्बिनेशन ही जी काही व्याख्या आहे, ही जी काही संज्ञा आहे, ही काही डेफिनेशन आहे, ही औषधांविषयी वापरली जाते. आता प्रामुख्याने FDCवर आजकाल खूप बोललं जातं. मग फार्मसी असेल, नर्सिंग असेल, पॅरामेडिकल असेल आणि लास्टली मेडिसिन, की हे सर्वात औषध की ज्यांच्या हातामध्ये आहे हे सर्व हेल्थकेअर प्रोफेशनल्स. आता या सर्व हेल्थकेअर प्रोफेशनल्सना FDC बद्दल कितपत माहिती असणं गरजेचं आहे हे आपण आजपासून बघणार आहोत. तर FDCला सर्वसामान्य भाषेमध्ये काय म्हटलं जातं? कॉकटेल मेडिसिन्स. आता शब्द ऐकून हा सर्वांना थोडंसं हसू आलं असेल, परंतु यस, याला कॉकटेल असं म्हणतात, मेडिसिन्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर आपण थोडीशी डेफिनेशन आपण बघू. सो a product or formulation containing 2 or more active pharmaceutical ingredients used for particular indication or indications. म्हणजे काय, तर सर्वसामान्य भाषेत आपण समजून घेऊ. दोनापेक्षा अधिक औषधांचं मिश्रण योग्य प्रमाणात म्हणजेच डोसमध्ये त्या एका प्रॉडक्टमध्ये फॉर्म्युलेशनमध्ये तयार केलं जातं एखाद्या डिसीजमध्ये तो पूर्णपणे ट्रीट करण्यासाठी किंवा त्याच्याशी निगडीत असणारे लक्षणं, सायन्स अँड सिम्पटम्स बरे करण्यासाठी वापरलं जातं. याला FDC असं म्हणतात. मग हे FDC आजकाल प्रामुख्याने इतकं बोलायचं कारण काय, तर जगाच्या बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर FDCची व्हॅल्यू आजकाल वाढत आहे. भारतासारख्या जर देशामध्ये बघायचं झालं तर FDCचा वाटा सगळ्या मेडिसिनपैकी 40% इतका वाढलेला आहे. मग FDC बद्दल आपण सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे का नाही, तर आन्सर त्याचा आहे यस. का फक्त हेल्थकेअर प्रोफेशनल्सनाच माहिती पाहिजे FDC म्हणजे? नाही, तर सर्वसामान्य माणसांना सुद्धा FDC म्हणजे काय माहिती पाहिजे. तर का, कारण FDC मध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक औषधांचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे पेशंटला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. तर सायंटिफिकली आणि जर आपण बघितलं तर वैज्ञानिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या याचं परिपूर्ण अभ्यास करूनच त्याला आपण एक नवीन ड्रग म्हणू शकतो का, तर यस. जर सायंटिफिकली प्रूव्हन असेल FDC तर त्याला आपण नवीन ड्रग असं म्हणू शकतो. आणि तो नवीन ड्रग जर क्लिनिकली टेस्टेड असेल तर त्याचा वापर करणं योग्य राहील. अधिक माहितीसाठी आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. धन्यवाद.